सम्यक संबुद्ध बुद्धाने भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म, त्या सद्धम्मावर आरूढ पूजनीय भिक्खू संघ या तिन्ही रत्नांना अत्यंत श्रद्धापूर्वक अभिवादन करतो, वंदन करतो. चौथे रत्न म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अंजलीबद्ध प्रणाम करतो, वंदन करतो. आपण आज बघूया की बुद्ध शासनामध्ये, बुद्ध विनयामध्ये आपण प्रत्येक कार्यक्रमाला रविवार आणि पौर्णिमेला देखील पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून जातो. ही आपली परंपरा आहे, हा आपला विनय आहे. तर हे आपण का पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून जाण्याचाच आग्रह धरतो, तर यामागील आपण कारण लक्षात घेऊया. ज्यावेळेस 56 साली बाबासाहेबांनी आपणाला नागपूर मुक्कामी दीक्षा दिली, त्या दीक्षेच्या पूर्वसंध्येस कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना विचारलं की उद्याचा मेनू काय. श्याम हॉटेलमध्ये सगळे थांबलेले असताना बाबासाहेबांनी सांगितले की उद्या मी उपवास करणार आहे, किंबहुना पाण्याचा थेंब देखील घेणार नाही. आणि या पद्धतीने ते सकाळीच तयार होऊन उपवासात अठ्ठसील धारण करून पांढऱ्या शुभ्र वस्त्रानिशी वरतून ओव्हरकोट शेरवानी घालून ते दीक्षेसाठी सुसज्ज होऊन दीक्षा या पद्धतीने उपवास करून आपणास देतात. त्याचसोबत राजा बिंबिसारपासून ते सम्राट अशोकापर्यंत आपली प्रथा आहे की राजांनी, स्वतः सम्राटांनी अत्यंत मौलिक असे त्यांचे अलंकार उतरवून साध्या वेशामध्ये, पांढऱ्या वेशामध्ये, पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये त्यांनी भगवंताची धम्मदेसना ऐकलेली आहे. भगवंताला, धम्माला, संघाला शरण गेलेले आहेत. इथंच मी थांबतो. सर्वांचे मंगल हो, कल्याण हो. साधू साधू.